मुंबई सर्वसामान्य प्रवाशांसाठी हक्काचे साधन अशी ओळख असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळ अर्थात एस टी बसच्या तिकिटात 14.97% वाढ करण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे। ही दरवाढ आजपासून लागू होणार असल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळ यांनी देण्यात आली आहे। त्यामुळे आता लालपरीचा प्रवास मागणार आहे। एस टी बस सोबतच रिक्षा आणि टॅक्सीचा भाडेवाढीलाही मान्यता देण्यात आली असून या दोन्ही वाहनाच्या दरात 3 रुपयांनी वाढ होणार आहे। रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे। राज्य परिवहन महामंडळाची बैठक काल मंत्रालयात पार पडली। त्या बैठकीत एस टीसह रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला। एस टीची भाडेवाढी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती। डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढत असल्याने भाडेवाढ दरवर्षी होणे अपेक्षित असते। मात्र मागील 3 ते 4 वर्षांपासून एस टीची भाडेवाढ झाली नव्हती। त्यामुळे आता एकत्रित 14.97% इतकी भाडेवाढ करण्यात आली असून ती आजपासून लागू होईल। तसं रिक्षा आणि टॅक्सीच्या दरातही 3 रुपयांनी वाढ करण्यात आली असून तो निर्णय 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। दरम्यान भाडेवाढीमुळे रिक्षाचे किमान भाडे 23 रुपयांहून 26 रुपये इतके होणार असून टॅक्सीचे किमान भाडे 28 रुपयांहून 31 रुपये इतके होणार आहे।